दाभोळकर हत्या आणि मी या सत्य घटनेवर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 21 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता अमृत भवन नॉर्थ अंपाझरी रोड नागपूर येथे होणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय युवा गठबंधनने केले असून लेखक विक्रम भावे, अध्यक्ष राहुल पांडे तसेच अभय वर्तक, उमाकांत रानडे आणि भागीरथी महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। हे पुस्तक एका निरपराध हिंदू व्यक्तीच्या संघर्षाचे प्रामाणिक चित्रण करत सामाजिक व कायदेशीर विसंगती उघड करते। प्रकाशन सोहळ्याला अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे। सत्य आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे आयोजकांचे मत असून नागपूरकरांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, नागपूर। नाही, दबाव जेलमध्ये काही नाही आणण्यात आला। मला अटक करतानाच सीबीआयच्या ऑफिसरनी माझ्यासमोर 2 कागद ठेवले होते। त्यातला एक कागद हा त्यांना हवा तसा माझा जबाब होता, जो खोटा होता। त्यांनी मला सांगितलं देखील अधिकाऱ्यांनी की या जबाबावर सही करा आणि घरी जा, नाहीतर हा अटकेचा पंचनामा याच्यावर सही करा, आम्ही तुम्हाला अटक करू। त्याच्यावर त्यांनी जी थेरी लिहिली होती की जे कोणी बघा, सीबीआयने या प्रकरणात आत्तापर्यंत 2016ला एक शूटरचं व्हर्जन आणलं, हे 2 शूटर आहेत। 2018ला दुसरं व्हर्जन आणलं। ते करताना सीबीआय असं म्हणत नाही की ते खरे शूटर आहेत की नाही माहिती नाही, पण हे काहीच नाही, तेही आहेत हेही आहेत। आत्ता खटल्याच्या शेवटी सीबीआय म्हणतं आता ते खरे नाहीत, हे खरे आहेत। असे बरेच घोळ आहेत। ते जे शूटर व्हर्जन 2 आणलं होतं तर त्यातल्या एका शूटरच्या कथित शूटर जो कळसकर म्हणून होता, त्याचं कन्फेशन कर्नाटकातल्या एका केसमध्ये घेतलं होतं। त्या कन्फेशनमध्ये माझं आणि पुनाळेकरांचं नाव घातलं तिकडे। ते कन्फेशन सप्टेंबर 2018 मधलं आहे। त्याच्या आधारे मला आणि पुनाळेकरांना मे 2019 मध्ये अटक करण्यात आलेली, 8.5 महिन्यानंतर। आणि सगळ्यात न्यायाची थट्टा म्हणू आपण ज्याला, की ज्या कन्फेशनच्या आधारे मला आणि पुनाळेकरांना मे 2019 मध्ये अटक झाली, ते कन्फेशन ज्या IPS अधिकाऱ्यापुढे घेतलं होतं त्याची साक्षीत नोंदवली नाही प्रोसिक्युशननी। ते न नोंदवण्याचं कारण हे त्यांनीच सांगितलं की त्याला पुरावा म्हणून व्हॅल्यू काहीच नाही। म्हणजे आमच्या अटकेच्या वेळेला फार गंभीर पुरावा होता तो कागद, आणि खटला संपताना त्याला टिश्यू पेपरची पण लायकी नाही, हे तेच सांगतात पुन्हा। ही साधारण स्पष्ट शब्दात सांगितलं तर लायकी आहे पुराव्यांची। सांगतो, या सीबीआयचे जे ऑफिसर होते त्यातल्या एकाची कंप्लेंट ॲडव्होकेट संजीव पुनाळेकरांनी केली होती। त्यामुळे नाही, दबाव जेलमध्ये काही नाही आणण्यात आला। मला अटक करतानाच सीबीआयच्या ऑफिसरनी माझ्यासमोर 2 कागद ठेवले होते। त्यातला एक कागद हा त्यांना हवा तसा माझा जबाब होता, जो खोटा होता। त्यांनी मला सांगितलं देखील अधिकाऱ्यांनी की या जबाबावर सही करा आणि घरी जा, नाहीतर हा अटकेचा पंचनामा याच्यावर सही करा, आम्ही तुम्हाला अटक करू। त्याच्यावर त्यांनी जी थेरी लिहिली होती की जे कोणी बघा, सीबीआयने या प्रकरणात आत्तापर्यंत 2016ला एक शूटरचं व्हर्जन आणलं, हे 2 शूटर आहेत। 2018ला दुसरं व्हर्जन आणलं। ते करताना सीबीआय असं म्हणत नाही की ते खरे शूटर आहेत की नाही माहिती नाही, पण हे काहीच नाही, तेही आहेत हेही आहेत। आत्ता खटल्याच्या शेवटी सीबीआय म्हणतं आता ते खरे नाहीत, हे खरे आहेत। असे बरेच घोळ आहेत। ते जे शूटर व्हर्जन 2 आणलं होतं तर त्यातल्या एका शूटरच्या कथित शूटर जो कळसकर म्हणून होता, त्याचं कन्फेशन कर्नाटकातल्या एका केसमध्ये घेतलं होतं। त्या कन्फेशनमध्ये माझं आणि पुनाळेकरांचं नाव घातलं तिकडे। ते कन्फेशन सप्टेंबर 2018 मधलं आहे। त्याच्या आधारे मला आणि पुनाळेकरांना मे 2019 मध्ये अटक करण्यात आलेली, 8.5 महिन्यानंतर। आणि सगळ्यात न्यायाची थट्टा म्हणू आपण ज्याला, की ज्या कन्फेशनच्या आधारे मला आणि पुनाळेकरांना मे 2019 मध्ये अटक झाली, ते कन्फेशन ज्या IPS अधिकाऱ्यापुढे घेतलं होतं त्याची साक्षीत नोंदवली नाही प्रोसिक्युशननी। ते न नोंदवण्याचं कारण हे त्यांनीच सांगितलं की त्याला पुरावा म्हणून व्हॅल्यू काहीच नाही। म्हणजे आमच्या अटकेच्या वेळेला फार गंभीर पुरावा होता तो कागद, आणि खटला संपताना त्याला टिश्यू पेपरची पण लायकी नाही, हे तेच सांगतात पुन्हा। ही साधारण स्पष्ट शब्दात सांगितलं तर लायकी आहे पुराव्यांची।
माझा एक प्रश्न आहे की या घटनेमध्ये तुम्हालाच नेमकं काबर करण्यात आलं आहे? सांगतो. या सीबीआयचे जे ऑफिसर होते त्यातल्या एकाची कंप्लेंट ॲडव्होकेट संजीव पुनाळेकरांनी केली होती. त्यामुळे त्याची चौकशी सुरू झाली होती. त्याचा राग पुनाळेकरांवर होताच. त्यामुळे पुनाळेकरांना अडकवण्यासाठी त्यांचं नाव त्या कन्फेशनमध्ये घेणं हे सगळे प्रकार आधीच सुरू केले होते त्यांनी. पुनाळेकरांच्या विरोधात त्यांना एक स्ट्रॉंग साक्षीदार हवा होता. म्हणून मी मगाशी सांगितलं तसं मला आधीच त्यांनी सांगितलं याच्यावर सही कर आणि घरी जा, नाहीतर अटक करतो, अटकीच्या पंचनाम्यावर सही कर. मला आता हा प्रश्न कोणाला विचारावा हे मलाही कळत नाही. कारण का अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले नशीब प्रारब्ध या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. मग माझ्या 2 वर्षाची वाया गेली त्याला नशीब किंवा प्रारब्ध जबाबदार नसणार. कोणीतरी जबाबदार असलं पाहिजे. ते कोण? पण ते आपल्या या व्यवस्थेत मला उत्तर मिळत नाही ह्याला कोण जबाबदार. मग नाईलाजाने मला नशिबावर विश्वास ठेवावा लागतो. लिहिलेलं आहे. नाही, मी बाहेर आल्यानंतर निर्दोष मुक्त झाल्यानंतर लिहिलेलं आहे. सीबीआयचा म्हणजे देशातली सर्वोच्च आणि सर्वशक्तिमान तपास यंत्रणा, त्या यंत्रणेतला अधीक्षक दर्जाचा अधिकारी निर्लज्जपणे न्यायालयात सांगतो की माझ्या हातात आजपर्यंत तो CDRच नाही आहे. मला तोंडी माहिती मिळाली होती त्याच्यावर मी 6 वर्ष हे बोलत होतो. किंवा पुनाळेकरांवर त्यांनी असा आरोप ठेवला होता की त्यांनी शस्त्र नष्ट करायचा सल्ला दिला. त्याबद्दल कुठलाही पुरावा 6 वर्ष काय खटला संपेपर्यंत किंवा आजपर्यंत ते न्यायालयासमोर देऊ शकले नाहीत. किंबहुना आपली थेअरी सिद्ध करण्यासाठी जी अस्तित्वातच नाही, CBIने ठाण्याच्या खाडीमध्ये उत्खननाचं काम केलं. त्यासाठी 8.25 कोटी रुपये खर्च केले गेले. स्वतंत्र भारतातली ही पहिलीच केस अशी आहे की ज्यामध्ये खाडीत टाकलेलं एक पिस्तूल शोधून काढण्यासाठी, तेही त्यांच्या थेअरीप्रमाणे, की ते पिस्तूल शोधण्यासाठी 8.25 कोटी रुपये सरकारी तिजोरीतनं खर्च झालेत. नॉर्वेचे डायव्हर्स बोलवले गेले. दुबईच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. या प्रकरणामध्ये 15,000 पानाचं आरोपपत्र आहे. वेगवेगळ्या वेळेला जी कागदपत्र न्यायालयात दाखल झाली, एक्झिबिट म्हणतात ज्याला, ती 4-5 हजार पानाची आहे. आणि साक्षी पुरावे म्हणजे एव्हिडन्स 4-5 हजार पानाचं आहे. असं सगळं मिळून 20 ते 25 हजार कागदपत्रांचं रेकॉर्ड या केसचं न्यायालयात तयार झालेलं आहे. पण या 25,000 कागदपत्रांमध्ये सुद्धा त्या खाडीतनं पिस्तूल शोधण्यासाठी कुणाची परवानगी घेतली, कुणी त्याला सँक्शन दिली, 8.25 कोटी रुपये पिस्तूल शोधण्यासाठी कुणी सँक्शन दिली, कसा करार झाला, कंपनीने काय अहवाल दिला, कुणी त्यांना त्याचं बिल दिलं 8.5 कोटी रुपये, या सगळ्याविषयी एक सिंगल A4 साईजचा कागदसुद्धा 25,000 कागदपत्रांमध्ये नाही. म्हणजे ते उत्खनन खरंच झालं का त्या नावाखाली 8.25 कोटी कुणीतरी खाल्ले याचाही कोणाला काय थानपत्ता लागू दिलेला नाही आहे. अशा अनेक गोष्टी ह्या तपासाच्या नावाखाली घडलेल्या आहेत. मी त्या जवळून बघितल्या. मी पुनाळेकर वकिलांचा सहाय्यक होतो. ते या केसमधल्या आरोपींचे वकील होते. त्यामुळे आम्हाला अटक होईपर्यंत मी एक तिराईत माणूस म्हणून या केसकडे बघत होतो. आम्हालाच त्यात गोवलं गेल्यानंतर मी त्याचा भाग होतो. त्यामुळे अटकेपर्यंत मी जे पाहिलं आणि अटकेनंतर मी आणि माझ्या कुटुंबाने जे काही भोगलं ते धडधडीतपणे सिद्ध करतं की या देशामध्ये हिंदुत्वाच्या विरोधात एक फार मोठं षडयंत्र रचलं गेलेलं आहे. आणि ते समाजासमोर यावं या उद्देशाने हिंदुत्ववाद्यांनी सावध व्हावं या उद्देशाने मी लिहिलेलं हे पुस्तक आहे. उद्या याचं विमोचन आहे आणि याविषयी अधिक विस्तृतपणे उद्या मी सांगेनच. धन्यवाद.